Unit 3.4 Let us march. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 3.4 लेट्स मार्च मीन्स चला आगेकूच करूया हा लेसन पाहणार आहोत. याच्यामध्ये हा जो लेसन आहे चला आगेकूच करूया हा नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या भाषण स्वरूपात आहे. नॉर्वेतील नोबेल पारितोषिक समारंभाच्या वेळी त्यांचे प्रस्तुत भाषण खूप छान व विचार करावयास भाग पाडणारे होते. या प्रस्तुत भाषणाचे 2 भागात विभाजन करण्यात आलेले आहे आणि हे 2 भाग त्यांच्या भाषणाचे कोणते आहेत ते सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लेट्स मार्च 3.4 लेट्स मार्च चला आगेकूच करूया. पार्ट फर्स्ट. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टीज. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो. युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनिस, एक्सलेन्सेस, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. माननीय राजे व राणी साहेब आणि रॉयल हायनिस, एक्सलेन्सेस उच्च पदस्थ हो, डिस्टिंग्विश्ड मेंबर ऑफ द नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, डिअर ब्रदर टॉम हार्किन, प्रिय बंधू टॉम हार्किन, ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधू व भगिनींनो, अँड माय डिअर डॉटर मलाला, आणि माझी प्रिय कन्या मलाला. आता याच्यामध्ये जी या लेखकाने मांडलेले भाषण आहे त्या भाषणाचे 2 पार्ट आपण आता याच्यामध्ये पाहूया. फ्रॉम धिस पोयम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. शांती आणि मानवजातीच्या, या ठिकाणी पीस म्हणजे शांती आहे, PEACE, अँड ह्युमॅनिटी मीन्स मानवजात. पोडियम याचा अर्थ व्यासपीठ. शांती आणि मानवजातीच्या या मानवतेच्या व्यासपीठावरती आय एम डीपली होनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विस्डम. ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचे पठन करण्यासाठी मला आमंत्रित केले गेले. हा माझा मोठा सन्मान आहे, म्हणजे विजडम वेदास. बघा याच्यामध्ये रिसाइट याचा अर्थ ज्याला आपण पठन करणे असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी लेखक म्हणतात की जे याच्यामध्ये आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विस्डम वेदास. ज्या ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील जे वेदांचं पठण आहे आणि या वेदांचं पठण करण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केले गेले, हा माझा सगळ्यात मोठा किंवा सर्वात मोठा सन्मान आहे असं मी समजतो. धिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड एस्पिरेशन अँड अ रिसॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट. या ठिकाणी एस्पिरेशनचं मिनिंग आहे अँड अर्डेंट विश ऑर डिझायर असं त्याचं मिनिंग या म्हणजे सिमिलर वर्ड त्याचा दिलेला आहे आपल्याला एस्पिरेशनचा. त्याचं मराठी जे मिनिंग आहे ते दुर्दम्य आपण इच्छाशक्ती असं म्हणतो. की हा मंत्र एक प्रार्थना आहे. धिस मंत्र कॅरीज अ प्रेयर, प्रार्थना आहे. त्याचबरोबर अँड ॲस्पिरेशन आकांक्षा आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. अँड अ रिसॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट. त्याचबरोबर
निग्रह आहे, ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. म्हणजेच ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅनमेड क्रिसेस. क्रिसेस मीन्स धोके, की ज्याच्यामधून मानवजातीला किंवा ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी ही एक मंत्र आहे. लेट्स वॉक टुगेदर. चला एकत्र येऊया. इन द परस्यूट ऑफ अ ग्लोबल. परस्यूट याचा अर्थ पाठलाग करणे. प्रोग्रेस. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना किंवा प्रगतीच्या दिशेने त्याचा पाठलाग करत असताना नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण ज्यावेळेस करत असतो, ते मार्गक्रमण करत असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये, हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी लेखक म्हणतात लेट्स टॉक टुगेदर. चला आपण एकत्र येऊया. लेट्स स्पीक टुगेदर. चला एकत्र बोलूया. लेट अवर माइंड्स कम टुगेदर. आपली जी मने आहेत ही आपली मने एकत्र आणूया. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ अवर एन्सिस्टर्स. जे आपले पूर्वज आहेत, एन्सिस्टरचा अर्थ पूर्वज, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकून. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ अवर एन्सिस्टर्स. आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकूया, त्यांच्या अनुभवामधून शिकून. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. आणि त्यांच्या अनुभवातून शिकून सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूया. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. माझ्या दिवंगत आई वडिलांना. टू माय मदरलँड इंडिया. भारत माझ्या मातृभूमीला. अँड टू द मदर अर्थ. आणि भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हर्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स. ज्यावेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून किंवा त्याच्या दाशातून मुक्त केले आहे. आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. की ज्यावेळेस मी एका बालकाला गुलामगिरीतून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. म्हणजे स्लेवरी याचा अर्थ गुलाम. आणि लेखक असे म्हणतात की ज्यावेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून, स्लेवरीमधून किंवा त्याच्या दाशातून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक ईच टाईमला, त्या प्रत्येक वेळेस आय हॅव फ्रीड, मी स्वतंत्र झालो आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. त्या हजारो ज्या हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत, त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये मी ईश्वराचे स्मितहास्य किंवा स्माईल त्या ठिकाणी मी पाहिलेले आहे. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ धिस ओनर टू माय मुमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इकबाल मशीद फॉर पाकिस्तान who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. या सन्मानाचं सर्वात मोठं श्रेय माझ्या चळवळीतील भारताचे जी ही चळवळ होती, आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट, मी जे सगळ्यात महत्त्वाचं जे श्रेय आहे, ते सर्वात मोठं या सन्मानाचं श्रेय माझ्या चळवळीमध्ये सहभागी असणारे, त्या क्षणामध्ये, त्या हालचालीमध्ये, त्या चळवळीमध्ये सहभागी असणारे माय मुवमेंट्स कालू कुमार, त्याचबरोबर धूमदास अँड आदर्श किशोर, तसेच त्याचबरोबर इकबाल मसीह पाकिस्तान, इकबाल मसीह फ्रॉम पाकिस्तान हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस. यांना जाते ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरता सर्वोच्च बलिदान दिले आहे. म्हणजेच सॅक्रिफाईस मीन्स बलिदान. फॉर
प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी. डिग्निटी याचा अर्थ दिलेला आहे सेल्फ रिस्पेक्ट मीन्स स्वाभिमान ऑफ चिल्ड्रन. बघा हा जो सन्मान आहे या सन्मानाचे मोठे श्रेय माझ्या चळवळीतील भारताचे कालुकुमार धूमदास, त्याचबरोबर आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसीह यांना जाते. कारण ज्यांनी या बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले, अशा सर्व या बलिदानकर्त्यांच्या ते पुढे सांगतात, आय हम्बली ॲक्सेप्ट धिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टिर्स माय फेलो ॲक्टिविस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. अशा सर्व या बलिदानकर्त्यांच्या जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे, असे लेखक त्या ठिकाणी म्हणतात. या ठिकाणी मॅर्टियर्सचं मिनिंग आहे हुतात्मा. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला माझा प्रवास म्हणजेच माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध, भगवान बुद्ध, गुरु नानक अँड महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीकडून इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल. हा झालेला माझा प्रवास म्हणजेच एक वैश्विक अशा प्रकारची शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे, म्हणजेच ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा हा एक दुवा आहे. म्हणजे माझा जो प्रवास आहे तो प्रवास भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला हा माझा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास म्हणजेच एक वैश्विक अशा प्रकारची शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा म्हणता येईल किंवा दुवा आहे. फ्रेंड्स, मित्रांनो, The Nobel Committee has generously invited me to present a lecture. मित्रांनो, नोबेल समितीने मला येथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हेअर द साऊंड ऑफ सायलेन्स. परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही बिकॉज कारण मी येथे आय एम रिप्रेझेंटिंग हेअर द साऊंड ऑफ सायलेन्स, कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे, द क्राय ऑफ इनोसेन्स आणि द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी आणि अदृश्य मागील चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करत आहे. जे लोक याच्यामध्ये गेलेले आहेत अशा लोकांचं मी या ठिकाणी अदृश्यते मागील जे चेहरे आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या शांततेच्या ध्वनीचं, निष्पाप आक्रोशाचे आणि अदृश्यते मागील असणाऱ्या त्या चेहऱ्यांचं मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. म्हणून लेखक म्हणतात की फ्रेंड्स, हे जे मित्रांनो, नोबेल समितीने या ठिकाणी मला सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले आहे, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही. जे अनेबल टू डू दॅट असं ते म्हणतात की रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट, मी या ठिकाणी करू शकत नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स आहे आय एम अनेबल टू डू दॅट. याचं आपल्याला यूज जे आपण कॅनॉट या ठिकाणी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं आन्सर असं असेल आय कॅनॉट टू डू दॅट, म्हणजे ॲम सहाय्यकारी क्रियापदाने अनेबल त्या ठिकाणी निघून जाईल. नेक्स्ट, I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder.
मागे राहिलेल्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याचे स्मरण म्हणून मी एक खुर्ची या ठिकाणी रिकामी ठेवलेली आहे. लेखक म्हणतात की आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन. मी या ठिकाणी लाखो मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे की जी मुलं हू आर लेफ्ट बिहाइंड, जी मुलं या ठिकाणी पाठीमागं राहिलेले आहेत, त्या पाठीमागं राहिलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करतो, लाखो मुलांचं प्रतिनिधित्व करत आहे. दॅट्स व्हाय आय हॅव केप्ट ॲन एम्प्टी चेअर हेअर ॲज अ रिमाइंडर. आणि त्याचे एक स्मरण म्हणून मी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हायसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रन. मी येथे केवळ त्या मुलांचे आवाज आणि त्यांची जी स्वप्ने आहेत ती स्वप्ने पोहोचवण्यासाठी आलेलो आहे, कारण ती सर्व आपली सर्वांची मुले आहेत. गेस्टर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. आणि त्या प्रेक्षकांकडे निर्देश करत त्यांच्याकडे पाहात. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिलेले आहेत. त्यांची जखमी शरीरे, इंज्युअर्ड मीन्स जखमी, या हातांनी सावरली आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मला जाणवल्या आहेत. एक्झस्ट याचा अर्थ वेअर आउट या ठिकाणी सांगता येईल, त्याचं सिमिलर वर्ड आहे एक्झस्टचं. वेअर आउट म्हणजे थकलेला. 20 years ago in the foothills of the Himalayas. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी. I met a small skinny child laborer. मला एक लहानसा बालमजूर भेटला होता. ही आस्क्ड मी, त्याने मला विचारले, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी द टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. त्या मुलानं मला असं विचारलं, जग इतके गरीब आहे का की ते मला एक खेळणे आणि पुस्तक देऊ शकत नाही, पण त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक किंवा हत्यार देते आहे. खूप छान वाक्य त्या मुलाने या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, प्रश्न विचारला आहे की हा जो देश आहे, इज द वर्ल्ड सो पुअर, का हा देश एवढा गरीब आहे का की इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय, तो मला खेळणी देऊ शकत नाही, अँड अ बुक, तो मला पुस्तक देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफचा अर्थ होतो च्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ त्याऐवजी, फोर्सिंग मी टू टेक गन ऑर अ टूल, त्याऐवजी ते मला काय करतात तर बंदूक किंवा हत्यार जे आहे ते हत्यार हातामध्ये घेण्यासाठी जबरदस्ती करतात. एवढा देश गरीब आहे का. आय मेट विथ अ सडनेस चाइल्ड सोल्जर. एका सुदानी अशा बालक सैनिकाला मी भेटलो. सुदानीस. आय मेट विथ अ सुदानी चाइल्ड सोल्जर. त्या सुदानी बालक सैनिकाला मी भेटलो. ही वॉज किडनॅप्ड बाय ॲन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटया. आणि त्याच्यामध्ये जे त्याचे सैन्य होते, त्याच्या सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहालमतवादी सेनेने त्याचं अपहरण केलेलं होतं. ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारायला सांगण्यात आले होते. नेक्स्ट, ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. आणि त्याने मला विचारले माझा दोष काय आहे, असं त्या बालकाने विचारले. फ्रेंड्स, मित्रांनो, ऑल द ग्रेट रिलिजियन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवत असतात किंवा शिकवतात. त्याच पद्धतीनं अगदी जेसूस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हिंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. द होली कुरान सेज, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. परंतु याच्यामध्ये जे सर्व महान धर्म आहेत आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवतातच,
पण येशूने म्हटले आहे, येशू सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, त्यांना अडथळा आणू नका, त्यांना थोपवू नका, थांबवू नका. बिकॉज, कारण की फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, कारण ईश्वराचे हे विश्व त्यांच्यासाठी आहे. ते पुढं म्हणतात, द होली कुरान सेज, कारण पवित्र कुराणात म्हटले आहे की किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, ती जी आहेत ती मुलं जी आपली पॉवर्टी आहे त्या मुलांना तुम्ही मारू नका, किंवा तुमची जी गरीब आहे त्या गरिबीमुळं त्या मुलांना तुम्ही मारू नका, असं त्या ठिकाणी त्या पवित्र ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे. इन नेक्स्ट, फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायोलन्स दॅन टू डेनी द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नांचा चुराडा करण्या एवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही. देअरफॉर आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल्स अँड मॉस्क्यूज अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. आणि म्हणून मंदिरे, मशिदी, चर्च आणि प्रार्थनागृहामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही, हे मात्र मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर. संपूर्ण या जगाच्या लष्कराच्या वर्ल्ड इज पुअर फेन जस्ट वन वर्क वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम्स. संपूर्ण या जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही. एवढे ही जग गरीब आहे, हेही मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जज आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हेही मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द सॅकल्स ऑफ स्लेव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द रिक्वेस्ट फॉर फ्रीडम. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या ह्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही, मी हे मान्य करू शकत नाही. अशा पद्धतीनं लेखक त्या ठिकाणी सांगतात, माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डिलाईट, निसंकोच खाण्याचे, झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, त्याला मुक्तपणाने हसायचे आणि रडायचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, मुक्तपणे खेळण्याचे व शिकण्याचे त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, खेळण्याचे, शिकण्याचे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबाव ऑल, शाळेत जाण्याचे आणि सर्वांपेक्षा देखील महत्त्वाचे त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. फ्री टू ड्रीम, मुक्त स्वप्ने पाहण्याचे त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. म्हणजे माय ओनली एम, माझं एकच ध्येय आहे, इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. ज्यांचे उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. वी हॅव नेव्हर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेव्हर विल.
आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातांपुढे हार मानली नाही आणि कधीही मानणार नाही, असं या ठिकाणी लेखक सांगतात. नेक्स्ट, वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिसेड्स. गेल्या 200 दशकात आपण निश्चितच प्रगती केली आहे. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबर्स बाय अ थर्ड. आणि बालमजुरांची संख्या जी होती ती बालमजूर संख्या 1/3 कमी झाली आहे. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मॉर्टिलिटी अँड मॅलन्यूट्रिशन. जे कुपोषण आहे आणि बालमृत्यूदर आहे आणि कुपोषणाचं प्रमाणही. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. त्या ठिकाणी बालमृत्यूदर आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजून कितीतरी मोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत, म्हणून आपल्याला कोणतीही हयगय या ठिकाणी करून चालणार नाही. फ्रेंड्स, मित्रांनो, द बिగ్గेस्ट चॅलेंज और बिగ్గेस्ट क्रिसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. मित्रांनो, मानवापुढे उभे टाकलेले सर्वात मोठे आव्हान आहे भय आणि असहिष्णुता. म्हणजे तेच आपला दरवाजा ठोठावत आहे, ज्यामुळे वी हॅव utterly failed our children in imparting an education. ज्यामुळे वी हॅव utterly failed our children in imparting an education. आपण आपल्या मुलांना जे एज्युकेशन आहे, जे शिक्षण आहे, की ज्याचा अर्थ त्या एज्युकेशनचा यांना समजलेला नाही आणि असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. की ॲन एज्युकेशन, जे शिक्षण आहे की भावनेची जाणीव निर्माण होईल असं शिक्षण. अँड एज्युकेशन दॅट गिव्ह अस मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. ज्याचा अर्थच आहे की जीवनाला शिक्षणामुळे जो अर्थ प्राप्त होणार आहे, की ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळेल, ज्यामुळे युवकामध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल. अँड एज्युकेशन दॅट गिव्ह अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. एज्युकेशनमुळे युवकामध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल, असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशीच ठरलेलो आहोत. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे व्हेन द cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेत परिणित होण्याचा दिवस फार दूर नाही, याची मला भीती आहे. आणि असे झाले तर ते मानवजातीसाठी आत्मघातकच ठरेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रो एज्युकेशन. अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा केवळ शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. यंग पीपल लाईक मलालासारखे तरुण लोक. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात, इन फॅक्ट 2 कायनाट्स अँड सेजिया. याच्यामध्ये मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असे संबोधतो. तर माझी मुलगी मलाला आणि इतर कन्या ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. खरं तर 2 कायनात, शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगभरातील अनेक मुली, त्याच्यामध्ये आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम
अँड कर्ज ओव्हर फिअर आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करीत आहेत. द सोल्युशन्स आर एमर्जिंग. अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत. बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द deliberations in conferences alone and cannot be found in prescriptions from a distance. परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रामधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. दे lie in small group and local organizations and individuals who are confronting with the problem every day. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, स्थानिक संस्था आणि व्यक्तीमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. इव्हन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, अनरिकॉग्नाइज्ड अँड अननोन द वर्ल्ड, द सोल्युशन आर विथ देम. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञान असलेले तरी ते या लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत आणि आपण हे या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला पार्ट फर्स्ट संपलेला आहे. जो पार्ट सेकंड आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये सादर करणार आहोत.